नमस्कार मित्रांनो. गंमत गोष्टीच्या उत्सव गोष्टी सणांच्या या उपक्रमाच्या 11व्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आता सुरू झाला आहे पौष महिना. या महिन्यामध्ये अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्र चालते आणि पौर्णिमेच्या दिवशी शाकंभरी देवीची पूजा केली जाते. एकेकाळी पृथ्वीवर दुष्काळ पडला होता. कुठे पाण्याचा थेंबसुद्धा नव्हता. तेव्हा सर्व जीवांना वाचवण्यासाठी शाकंभरी देवीने आपल्या अंगावरती फळभाज्या आणि सगळ्या वनस्पती उगवल्या होत्या. त्याचीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाकंभरी देवीची पूजा केली जाते. त्यानंतरच या महिन्यामध्ये येते मकर संक्रांती. संक्रांतीपासून सूर्य उत्तरेकडे हळूहळू झुकू लागतो आणि उत्तरायण सुरू होते. मकर संक्रांतीला तिळगुळाचा नैवेद्य दाखवून वेगवेगळे पदार्थ करण्याची पद्धत आहे. तिळगुळाची पोळी, गुळपापडी, लाडू, चिक्की इत्यादी. सध्या असलेल्या थंडीपासून संरक्षण होण्यासाठी उष्ण असा हा तिळगुळाचा पदार्थ या कालावधीमध्ये बनवला जातो. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला लहान मुलांचे हलव्याचे दागिने घालून बोरन्हाण केले जाते. संक्रांतीचा सण भारतातल्या विविध ठिकाणी विविध नावांनी साजरा केला जातो. तामिळनाडूमध्ये पोंगल, गुजरातमध्ये उत्तरायण, आसाममध्ये माघ बिहू, पंजाबमध्ये लोहरी, हिमाचल प्रदेश आणि हरियाणामध्ये माघी, उत्तराखंडमध्ये उत्तरायणी अशा विविध नावांनी हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो. याच महिन्यामध्ये चालू होतो शिशिर ऋतू. यामध्ये थंडी वाढलेली असते आणि आपल्याला पानझडसुद्धा बघायला मिळते. यानंतरच्या येणाऱ्या माघ महिन्याची माहिती घेऊन पुन्हा भेटूच. तोपर्यंत तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.